नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे. जर तुम्ही रिॲक्ट शिकत असाल तर JSX हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. पण JSX म्हणजे नक्की काय, ते HTML आहे की जावास्क्रिप्ट, आणि JSXमध्ये काही रूल्स का फॉलो करावे लागतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ लाईक करा, माय डिजिटल डायरीज ह्या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे रिॲक्ट व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग सुरू करूया JSX. व्हिडिओची सुरुवात करूया की ट्रेडिशनल वेब पेज म्हणजेच HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट वापरून बनवलेल्या वेबसाईटबद्दल आणि त्यांच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ते काय आहेत. ट्रेडिशनल वेब पेजमध्ये आपण थेट HTML स्ट्रक्चर, CSS स्टायलिंग आणि जावास्क्रिप्ट लॉजिक एकत्र वापरतो. उदाहरणार्थ, एखादा युजर लॉग इन आहे की नाही यावर आधारित UI बदलायचा असेल तर आपल्याला जावास्क्रिप्टमधून मॅन्युअली DOM अपडेट करावी लागते आणि इथेच आपली पहिली समस्या सुरू होते. पहिली समस्या आहे UI कंपोनेंट बेस नसतो. म्हणजेच UIला छोटे छोटे रियुजेबल पार्ट्समध्ये तोडता येत नाही. प्रत्येक बटन, प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या प्रकारे हँडल करावा लागतो. दुसरी समस्या होते ती म्हणजे मोठे ॲप्लिकेशन्स मॅनेज करणं खूप कठीण होतं. जसं ॲप मोठं होत जातं तसतसं जावास्क्रिप्ट कोड गुंतागुंतीचा आणि समजायला अवघड होऊन बसतो. तिसरी मोठी अडचण आहे ती म्हणजे DOM अपडेट्स मॅन्युअली करावे लागतात. UIमध्ये थोडासा बदल करायचा असेल तरी इनर HTML, गेट्स एलिमेंट्स बाय ID अशा गोष्टी वापरून कोड लिहावा लागतो, ज्यामुळे बग्स येण्याची शक्यता वाढते. चौथी समस्या आहे कॉम्प्लेक्स UI स्टेट हँडल करणं अवघड होतं. युजर लॉग्ड इन आहे, डेटा लोड झाला आहे, एरर आहे, अशा वेगवेगळ्या स्टेट्स मॅनेज करणं ट्रेडिशनल अप्रोचमध्ये खूप त्रासदायक ठरतं. आणि शेवटची समस्या म्हणजे रियुजेबिलिटी नसते. एकदा लिहिलेला UI कोड दुसऱ्या ठिकाणी वापरणं कठीण होऊन बसतं, त्यामुळे वेळ आणि एफर्ट्स दोन्ही वाढतात. म्हणूनच या सर्व समस्यांमुळे मॉडर्न ॲप्लिकेशनसाठी रिॲक्ट सारखा कंपोनेंट बेस्ड फ्रेमवर्क वापरणं जास्त सोपं, स्केलेबल आणि एफिशियंट ठरतं. आता आपण JSX म्हणजे काय आणि रिॲक्टमध्ये JSX का वापरतो हे समजून घेऊया. JSXचा फुल फॉर्म आहे जावास्क्रिप्ट XML. सोपी भाषा वापरायची झाली तर JSXमुळे आपण जावास्क्रिप्टच्या आत HTML सारखा कोड लिहू शकतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्ही हा जो कोड पाहत आहात ते ज्यामध्ये तुम्हाला DU, बटन, H2 यासारख्या HTML एलिमेंट तर दिसतच आहेत, पण सोबतच जावास्क्रिप्ट लॉजिक सुद्धा दिसत आहे की जसं की युजर लॉग इन आहे की नाही यावर आधारित UI दाखवणं. JSX म्हणजे काय तर रिॲक्टमध्ये UI तयार करताना आपल्याला वेगळा HTML फाईल आणि वेगळा जावास्क्रिप्ट फाईल लिहायची गरज नाही. UI आणि लॉजिक दोन्ही एकाच ठिकाणी आपण लिहू शकतो. आता प्रश्न येतो की JSX का वापरायचं. पहिलं कारण आहे कोड खूप रिडेबल होतो. UI कसा दिसणार आहे हे कोड वाचून लगेच समजते, त्यामुळे डेव्हलपमेंट जलद होतं. दुसरं कारण आहे JSXमुळे जावास्क्रिप्ट आणि UI एकाच फाईलमध्ये कंबाईन करता येतात, यामुळे लॉजिक आणि UI वेगळा ट्रॅक करायची गरज राहत नाही. चौथं कारण आहे JSX आपल्याला कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर स्ट्रक्चर तयार करायला मदत करते, जे मोठ्या रिॲक्ट ॲप्लिकेशनसाठी खूप उपयोगी ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे JSX सेफर आहे. तो ऑटोमॅटिकली डेटा एस्केप करतो, त्यामुळे SSX अटॅक्स टाळण्यास मदत होते. लक्षात ठेवा, JSX वापरणं मॅन्डेटरी नाही. JSXमुळे रिॲक्ट ॲप्लिकेशन लिहिणं खूप सोपं होतं आणि ते क्लीन होतं. आणि हो, JSX थोडा HTML पेक्षा स्ट्रिक्ट आहे. काही एक्स्ट्रा रूल्स आहेत, ते रूल्स वापरणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय ते चालणार नाही. ह्याच कारणांमुळे रिॲक्टमध्ये JSX हा UI लिहिण्याचा सर्वात पॉप्युलर अँड रिकमेंडेड मार्ग आहे. JSX वापरताना तुम्हाला कदाचित तो HTML सारखाच सिंटॅक्स दिसत असेल, पण लक्षात ठेवा JSX हे HTML नाही, ते जावास्क्रिप्टचंच एक भाग आहे.
म्हणूनच JSX मध्ये काही स्ट्रिक्ट रूल्स आहेत जे फॉलो केले नाहीत तर एरर्स येतात किंवा कोड अनएक्सपेक्टेड बिहेव करतो. म्हणूनच रिॲक्टमध्ये काम करताना JSXचे हे रूल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर आता पाहूया JSXचे हे कोणते रूल्स आहेत. पहिला रूल आहे सिंगल रूट एलिमेंट. JSXमध्ये प्रत्येक कंपोनंटचा एकच रूट एलिमेंट रिटर्न केला पाहिजे. जर आपण दोन्ही सिबलिंग एकत्र रिटर्न केले तर JSX एरर देतो. म्हणूनच मल्टिपल एलिमेंट असतील तर डिव किंवा फ्रॅगमेंटमध्ये ते रॅप करावे लागतात. दुसरा रूल आहे क्लासऐवजी क्लास नेम वापरणे. HTML मध्ये क्लास वापरतो पण जावास्क्रिप्टमध्ये क्लास हा रिझर्व कीवर्ड आहे. म्हणून JSX मध्ये CSS क्लास देताना क्लास नेम वापरणे कंपल्सरी आहे. तिसरा रूल आहे सेल्फ क्लोजिंग टॅग. JSX मध्ये इमेज, इनपुट, BR सारखे टॅग्स नेहमी सेल्फ क्लोजिंग असले पाहिजेत. म्हणजे काय तर इमेज हा असा सिंटॅक्स आहे जो क्लोज असला पाहिजे, नाहीतर तो एरर देईल. चौथा रूल आहे जावास्क्रिप्ट एक्सप्रेशन इन कर्ली ब्रेसेस. JSX मध्ये जावास्क्रिप्ट कोड थेट लिहिता येत नाही. तो नेहमी ब्रॅकेटमध्ये म्हणजेच कर्ली ब्रेसेसमध्ये लिहावा लागतो. यामुळे व्हेरिएबल्स, कंडिशन्स आणि एक्सप्रेशन्स UI मध्ये वापरता येतात. पाचवा रूल आहे कॅमल केस फॉर ॲट्रिब्यूट्स. JSX मध्ये DOM प्रॉपर्टी जावास्क्रिप्ट कन्व्हेन्शनमध्ये फॉलो करतात. म्हणून ऑन क्लिक ऐवजी ऑन क्लिक म्हणजेच CC कॅपिटल जोच कॅमल केस वापरणं गरजेचं आहे. सिमिलरली तुमच्याकडे ऑटो फोकस आहे ते देखील कॅमल केसमधले वापरलं गेलं पाहिजे, नाहीतर ते एरर देईल. सहावा रूल आहे फ्रॅगमेंट्स वापरणं. एक्स्ट्रा डिव न घालता एलिमेंट्स ग्रुप करायचं असतील तर फ्रॅगमेंट वापरू शकतो, जसं की ह्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. आणि शेवटचा रूल आहे कंडिशनल रेंडरिंग. JSX मध्ये टर्नरी ऑपरेटर किंवा लॉजिकल अँड वापरून कंडिशन बेस्ड UI रेंडर करता येतात. त्यामुळे रिॲक्ट ॲप्लिकेशन हे अधिक इंटरॅक्टिव्ह होतात. आणि हेच आहेत काही JSXचे रूल जे आपण रिॲक्ट वापरताना समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे तुमचा कोड इफेक्टिव्ह आणि क्लीन होईल. तर मित्रांनो, आज आपण JSXचे महत्त्वाचे रूल्स समजून घेतले. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माय डिजिटल डायरीच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला रिॲक्टचे व्हिडिओ आणखी डिटेलमध्ये हवे असतील तर ते आपल्या इंग्लिश चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. ती सिरीज तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या व्हिडिओबद्दल काही फीडबॅक, सजेशन किंवा डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ आपण आणखी एका इंटरेस्टिंग रिॲक्ट कॉन्सेप्टला वरती करूयाच. मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.